नमस्कार. आज आपण कपालभाती प्राणायामाविषयी माहिती घेणार आहोत. आता कपालभाती प्राणायाम जो आहे, कपालभाती प्राणायाम करण्याचे आपल्याला आपण काही आधी फायदे जाणून घेऊया. आता ह्या प्राणायामाने काय होतं, मूर्धा नाडी जी असते शरीरामधली, ती पूर्णपणे शुद्ध होत असते. जर कफाशी संबंधित दोष असतील, तर कफ आपला बाहेर पडत असतो आणि अस्थमाशी संबंधित काही त्रास असेल, तर तो अस्थमा त्रास आपल्याला कमी व्हायला मदत होते. ओके. आता कपालभाती प्राणायामाने काय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मणिपूर चक्र जे आहे आपलं जागृत होतं आणि मनात जर काही चंचलता असतील तर मन शांत होण्यासाठी हा प्राणायाम आपल्याला मदत करतो. ठीक आहे. आता कपालभाती प्राणायाम करण्यासाठी आपल्याला विधी जाणून घेऊया. तुम्हाला कुठलंही कम्फर्टेबल वाटेल सुखासन, पद्मासन त्या आसनामध्ये तुम्ही बसायचं. ठीक आहे. दोन्ही हाताला आपल्या ज्या गुडघ्यावर आहे ते लॉक करून घ्यायचंय पूर्णपणे. आणि प्राणायाम करताना काय करायचंय आपल्याला आपली पाठीचा कणा, मान आणि कंबर एका सरळ समान रेषेमध्ये आलं पाहिजे. कुठेही वाक नाही पाहिजे पाठीला. ओके. हे का बरं ठेवायचंय आपल्याला? कारण जेव्हा आपण श्वास घेणार आहे, श्वास फोर्सफुली घेणार आहे किंवा श्वास फोर्सफुली आपण बाहेर काढणार आहे. हं, तर तेव्हा आपल्याला कमरेशी संबंधित किंवा पाठीच्या कण्याशी संबंधित काही त्रास होऊ नये म्हणून आपल्याला हा सरळ ठेवावं लागत असतं. ठीक आहे. चेहऱ्यावर आपला एक प्रसन्न भाव आणि शांतीपूर्वक असा भाव असायला पाहिजे असतो. ठीक आहे. आता काय करायचंय, ही पोझिशन तुमचे डोळे लावून घ्यायचे. श्वास आत घ्यायचा आहे. ठीक. श्वास आत घेतल्याच्या नंतर मोठा श्वास घेतल्यानंतर थोडंसं थांबायचंय आपल्याला. ओके. मूलबंद आणि जालंधर बंद लावून तुम्हाला इथे थांबायचंय. ठीक आहे. थोडं थांबायच्या नंतर शक्तीने आपल्याला जास्तीत जास्त फोर्सफुली आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. ठीक आहे. आता मी जसं करते ना, त्या पद्धतीने आपल्याला करायचंय. ओके. आप याच्यात जे आहे, आपली जी नाभी आहे, ही मागच्या मणक्याला लागेल ना, ही मूव्हमेंट आपल्याला फील करायची. जर तुम्हाला फील करायचं, तर तुम्ही असं पोटावर हात ठेवून पण त्याला फील करू शकता. ठीक आहे. आता मी जसं एकदा करून दाखवते. पूर्ण श्वास घ्यायचा, बंद लावले आणि स्टार्ट फोर्सफुली. हे काय आहे, मी आता हे 20 वेळा केलेलं आहे. ठीक आहे. हे 20 काय जसं आपण सहजतेने श्वास आत घेतो, तेवढाच आपल्याला जास्त प्रेशर घेऊन आपला श्वास आपल्याला बाहेर सोडायचा. ही